पोलिसांकडून अपमानित झाल्याने एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे। घरातून उचलून नेलेल्या मुलीला शोधण्यासाठी सहकार्य न करता पोलिसांनी अरेरावाची भाषा वापरली, तसंच शिव्या दिल्याने हतबल झालेल्या प्रभाकर पवार या शिक्षक पित्याने आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी नवामोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस जबाबदार आपल्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप केलाय। या घटनेमुळे पुन्हा एकदा पोलीस खात्याचा निष्ठुर चेहरा समोर आलाय। पवार यांना 3 मुली आहेत, त्यातील दोघींची लग्न झाली आहेत, तर प्रज्ञा नावाची मुलगी अविवाहित आहे। शिवा चव्हाण आणि महेश जाधव यांनी 27 मार्च रोजी पवार यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आणि प्रज्ञाला उचलून नेलं। पवार यांनी मुलीच्या अपहरणाची तक्रार मोंढा पोलिसात दिली, पण 5 दिवस उलटून देखील पोलिसांनी कारवाई केली नाही। आरोपी पोलिसांचा नातेवाईक असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय। शनिवारी रात्री महेश जाधव आणि शिव चव्हाण दोघं जण आले होते। आम्हाला दोघांना म्हणले त्या पोरीला नेतो नाही तर तुमचा खून करतो। आम्ही तिला घरात कोंडून घेतलं, आम्हालाच मारून गेले। कालही मला मारलं पोरायनं त्या। पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, गुन्हा लवकर त्यांनी दाखल केला नाही। 3 दिवस झालं चक्रा मारायलेत। काल पोलीस कर्मचाऱ्याकडे तपास दिला होता राठोड नावाचा, तो चक्क हात वर करत होता आणि पोलीस निरीक्षक जे जगताप आहेत त्यांनी तर अक्षरशः काल 1 एप्रिल रोजी सकाळी प्रभाकर पवार सरांना अक्षरशः कॅबिनच्या बाहेर हाकलून दिलं आणि सांगितलं की तुम्ही काय लावले। म्हणजे हा अपमान सहन झाल्यामुळे आज प्रभाकर पवार सरांनी आज दुपारी या ठिकाणी आत्महत्या केली विद्यापीठ परिसरामध्ये जाऊन। जाधव आणि शिवाजी चव्हाण या दोघांवर त्यांनी रायटिंगमध्ये लिखित तक्रार दिली की माझ्या मुलींनी फूस लावून लग्नाचा आम्ही जपून फूस लावून पळवून नेले आहे। त्याप्रमाणे आम्ही गुन्हा 130/16 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास चालू केला। त्या तपासामध्ये मुलीचा आणि या मुलांचा शोध घेण्याची प्रक्रिया चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।